हॅलो. तर परत आपल्याला अशा प्रकारचा प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, की एक स्पियर आहे, तो हॉरिझॉन्टल सरफेस आणि इन्क्लाइन सरफेसच्या मधात ठेवलेला आहे, बरोबर. तर तो इन्क्लाइन सरफेसला ए या ठिकाणी काय करतो, तो त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, आणि हॉरिझॉन्टल सरफेस सोबत त्याचा बी या ठिकाणी, म्हणजे हा जो मी हे केलेला आहे या ठिकाणी त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, बरोबर. तर आता याचं आपल्याला काय करायचं आहे, की आपण जसं सांगितलेलं आहे की याच्या बी कॉन्टॅक्टमधून आणि सेंटर हे दोघायला काय करायचं, आपल्याला जोडून घ्यायचं आहे. दोघायला काय करायचं, आपल्याला जोडून घ्यायचं आहे, बरोबर. तर बघा, आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की याचा डब्ल्यू हा डाऊनवर्ड ऍक्ट होत असतो. काय होत असतो त्याचा डब्ल्यू, काय होत असतो, डाऊनवर्ड ऍक्ट होत असतो, बरोबर. तर इथं डब्ल्यू काय दिलेला आहे आपल्याला, केजी मध्ये दिलेला, तो 100 kg दिलेला असते. काय दिलेला आहे आपल्याला, तो 100 kg दिलेला आहे. तर आपल्याला हा केजी मधला डब्ल्यू चालत नाही, आपल्याला ऑलवेज व्हॅल्यू काय लागते, आपल्याला लागते न्यूटन मध्ये. मग या केजीला आपल्याला आता काय करायचं आहे, न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर केजीला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायची सोपी पद्धत आहे. डब्ल्यू इक्वल टू काय करणार आहे आपण, 100 इंटू त्याला 9.81, म्हणजे इंटू काय करणार आहे, 9.81 न मल्टिप्लाइड करणार आहे. म्हणजे डब्ल्यू इक्वल टू किती झाला आपला, 981 न्यूटन. 981 न्यूटन हा आपला झाला डब्ल्यू, बरोबर. आता या ठिकाणी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या करून घेऊ आपण. मग आता पहिले ए आणि हा जो सेंटर पॉईंट आहे, हा जो सेंटर पॉईंट आहे, त्या सेंटर पॉईंटला काय करू, आपण जोडून घेऊ. ए आणि सेंटर पॉईंट. तर बघा, ए आणि सेंटर पॉईंट आपण जोडून घेऊ. तर अशा प्रकारे हा सेंटर पॉईंट आणि हे आपण जोडून घेऊ. हा का होणार आहे तुमचा आर ए. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगितलं होतं, डब्ल्यू हा कुठं जात असतो, डाऊनवर्ड जात असतो. डब्ल्यू कुठं असते, डाऊनवर्ड असतो. डब्ल्यू आपला डाऊनवर्ड ऍक्ट होत असतो ऑलवेज. तर पहा कुठं जाणार आहे, हा डब्ल्यू बरोबर आपल्या हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून गेला. डब्ल्यू काय गेला, आपला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून, त्यामधून गेला, बरोबर आहे की नाही. तर याच्यामध्ये काय होते, याचा अर्थ काय, डब्ल्यू आणि तुमचा आर ए हे एकाच लाईनवरती आहे. डब्ल्यू तुमचा काय, म्हणजे डब्ल्यू या प्लेनला काय करून राहिला, हा जो सरफेस आहे या सरफेसला खाली दाबून राहिला डब्ल्यू, म्हणजे हा डब्ल्यू ऍक्ट होऊन राहिला डाऊनवर्ड. आणि मग त्याच्यामुळे मी म्हटलं होतं आर ए कसा ऍक्ट होत असतो, हा ऑलवेज अपवर्ड ऍक्ट होत असतो, आहे की नाही. आता हा डाऊनवर्ड होत असेल तर हा अपवर्ड. हा स्पिअर याला इकडे दाबून राहिला, त्याच्यामुळे याचा हा स्पिअर इकडे दाबून राहिला. याची स्पिअरचं वेट कुठे ऍक्ट होणार आहे, या सरफेसवरती, या साईडला. तर त्याची रिॲक्शन काय आहे, त्याची उलटी येते, आहे की नाही. ही आपली आर ए, बरोबर. हा डब्ल्यू. मग आता याचा जो हे आहे तो कसा ऍक्ट होणार आहे, इथे अपवर्ड साईडला. कसा होणार आहे, तो होणार आहे अपवर्ड साईडला. हा आरबी पहा, म्हणजे आरबी आणि डब्ल्यू, आरबी आणि डब्ल्यू याच्यामधला अँगल तुम्हाला किती दिसून राहिला, हा 180 डिग्री. किती दिसून राहिला, 180 डिग्री. किती आहे तो, 180 डिग्री आहे, बरोबर. आता आपल्याला डब्ल्यू आणि आर ए मधला अँगल काढायचा आहे. डब्ल्यू आणि आर ए मधला अँगल काढायचा आहे. तो किती होते पहा, नाही आता हा याच्यामधला अँगल होईल किती. आता हा हॉरिझॉन्टल सोबत, हा व्हर्टिकल सोबत अँगल दिलेला आहे. इथे कसा अँगल दिलेला आहे आपल्या, तर हा दिलेला आहे व्हर्टिकल सोबत अँगल. आपल्या व्हर्टिकल सोबतचा अँगल चालते का, नाही. हा 40 डिग्री आहे. याचा अर्थ हा जर 40 डिग्री आहे, हा टोटल अँगल किती आहे, 90 डिग्री. म्हणजे 40 मधून 90 मधून 40 गेला, याचा अर्थ हा अँगल किती झाला आपला, 50 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय होते, हा अँगल सुद्धा काय होणार आहे आपला, 50 डिग्री. हा अँगल होणार आहे 50 डिग्री, बरोबर. मग हा 50 डिग्री जर असेल समजा, तर हा अँगल किती होईल, हा होईल आपला, हे टोटल अँगल असते 180 डिग्री. म्हणजे हा राहील आपला 130 डिग्री. हा किती होईल आपला, 130 डिग्री, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे आपला हे अँगल
इथं आपण काढून घेतले, बरोबर. तर आपली डायग्राम कशी बनली आता आपली डायग्राम बनलेली आहे या टाइप मध्ये. लाईन डायग्राम काढून घेऊ आपण. पहा, हा राहणार आहे आपला आरबी, हा हा असेल आपला आर ए, आणि हा आहे आपला डब्ल्यू. हा आहे आपला डब्ल्यू डाऊनवर्ड आहे. डब्ल्यू कसा आहे आपला डाऊनवर्ड आहे, त्याच्यामुळे तो डाऊनवर्ड करणार आहे. ते प्रॉब्लेम थोडा अलग आहे. तर हा अँगल किती आपला 50 डिग्री आहे. हा किती आहे, हा अँगल आहे आपला 130 डिग्री, आणि हा टोटल अँगल किती झाला, हा झाला 180 डिग्री, बरोबर. हा झाला 180 डिग्री. म्हणजे आता पहा इथं बाय लॅबनिस थेरम काय होणार आहे, तो होईल आर ए अपॉन आर च्या अपोजिट अँगल कोणचा आहे, आर एच्या अपोजिट अँगल आहे 180 डिग्री. आर ए अपॉन 180 डिग्री इक्वल टू, हा अच्छा, हा आरबी आपला, आरबीच्या अपोजिट अँगल कोणता आहे 130 डिग्री, म्हणजे आरबी अपॉन 130 डिग्री इक्वल टू काय होणार आहे, डब्ल्यूच्या अपोजिट अँगल कोणता आहे 50 डिग्री, डब्ल्यू अपॉन 50 डिग्री, बरोबर. डब्ल्यू अपॉन 50 डिग्री. एक मिनिट, आर बी, हा डब्ल्यू, हा डब्ल्यू होणार आहे, हा 50 आहे, तर हा 50, हा 180, हा झाला 130 डिग्री. आरपी तर अशा प्रकारे बनायला पाहिजे ते. ठीक आहे. कारण बाहेर जाणारे फोर्सेस पाहिजे आपल्याला, बरोबर. त्याच्यामुळे इथे अपोजिट अँगल जो वाय बनते त्या टाईपचे घ्यायला लागणार आहे आपल्याला, या प्रकारचा असे, बरोबर. हा डाऊनवर्ड अशा प्रकारची डायग्राम बनायला पाहिजे. तर थोडसा अलग प्रॉब्लेम आहे. तर पहा फक्त इथं काय होणार आहे, आता हा आरबीच्या अपोजिट आलेला आहे 50 डिग्री, आरबीच्या अपोजिट आलेला आपला 50 डिग्री, आरबी आला 50 डिग्री, आणि डब्ल्यू आला आपला, डब्ल्यू आलेला आहे आपला 130 डिग्री, डब्ल्यू आहे 130 डिग्री.
म्हणजे याला काय केलेलं आहे आपण, या आरेला इकडे थोडं ट्रान्समिट करून घेतलेलं आहे असा या प्रकारे. हा झाला आपला आरे. हा अँगल 50 डिग्री आहे, तर हा अँगल सुद्धा काय होणार आहे 50 डिग्री, बरोबर. 50 डिग्री मधून हा जर 50 डिग्री असेल तर म्हणजे हा फोर्स आता आपण ट्रान्समिट करून घेतलेला आहे, काय इकडे ट्रान्समिट करून घेतलेला आहे. आपण ट्रान्समिट केलेला फोर्स या प्रकारे काढला तो, बरोबर. हा 50 डिग्री, हा डब्ल्यू इक्वल टू किती दिलेला आहे आपल्याला, डब्ल्यू इक्वल टू आहे आपला 981 न्यूटन. त्याच्यामुळे हा आर ए इथं काही काम येत नाही, हा इकडचा घेणार आहे आपण ट्रान्समिट झालेला. हा 50 असेल तर हा किती होणार आहे, हा अँगल किती होणार आहे आपला, हा अँगल होणार आहे 130 डिग्री. किती होणार आहे 130 डिग्री, 130 डिग्री, 130 डिग्री. त्याच्यामुळे हा अँगल किती होणार आहे, हा टोटल अँगल हा अरे इथून गेल्यामुळे हा राहणार आहे 180 डिग्री. किती राहील आपला 180 डिग्री, हा होईल आपला 180 डिग्री. अशा प्रकारे ही अशी डायग्राम निघून जाईल ती, बरोबर. म्हणजे हा आरबीच्या अपोजिट अँगल कोणता आहे 50 डिग्री आहे, डब्ल्यूच्या अपोजिट अँगल कोणता आहे 130 डिग्री आहे, आणि आर एच्या अपोजिट अँगल कोणता आहे 180 डिग्री आहे, बरोबर. तशा प्रकारे ही डायग्राम बनली, आपण काय त्याप्रमाणे बनवली आपण. ही डायग्राम आपण खोडून टाकू आता, ही डायग्राम आपण खोडून टाकू. तर ती डायग्राम लक्षात ठेवायची आपल्याला. अशा प्रकारे आपला लॅमिस थेरमच्या नुसार झाला. मग काय होईल आपला आर ए अपॉन साईन लिहायचं राहील आपलं, साईन, सॉरी डायग्राम काढण्याकडनं साईन, साईन 180 डिग्री, साईन 50 डिग्री आणि साईन 130 डिग्री, बरोबर. मग आर ए अपॉन काय होते, डब्ल्यू आपल्याला माहित आहे, म्हणजे आर ए अपॉन साईन 180 डिग्री इक्वल टू डब्ल्यू शी कंपेअर करणार आहे आपण. डब्ल्यू माहित आहे, डब्ल्यू किती आपला 981 आहे, अपॉन साईन 130 डिग्री, अपॉन साईन 130 डिग्री. किती होणार आहे ते बघा, काय होईल आपला साईन 180 डिग्री म्हणजे 981 981 इंटू साईन 180 डिग्री इंटू साईन 180 डिग्री अपॉन साईन 130 डिग्री. त्याचा आन्सर 0 येणार आहे का, का साईन 86 म्हणजे काय होते 0 होते, काय होते त्याचा आन्सर येते. म्हणजे आर ए बरोबर येते आपला, आर ए इक्वल टू होत्या 981 इंटू साईन 180 डिग्री अपॉन साईन 130 डिग्री. आर ए होते आपला 0, आर ए इक्वल टू होते 0 न्यूटन. आर बी इक्वल टू काय होईल मग, आर बी अपॉन काय, आर बी अपॉन साईन 50 डिग्री आहे इक्वल टू डब्ल्यू म्हणजे किती आपला, डब्ल्यू आहे 981 अपॉन साईन 130 डिग्री. म्हणजे आर बी इक्वल टू काय होईल आपला, आर बी इक्वल टू होईल आपला 981 इंटू साईन 50 डिग्री अपॉन साईन 130 डिग्री. साईन किती आहे 50 डिग्री. तर याचा आन्सर येते आर बी इक्वल टू येते आपला, आर बी इक्वल टू येते आपला 981 न्यूटन. म्हणजे अशा प्रकारे प्रॉब्लेम, म्हणजे याचा अर्थ काय, डब्ल्यू आणि आर बी सेम आहे, डब्ल्यू आणि आर बी काय सेम आहे, म्हणून 981 बरोबर. हा डब्ल्यू बरोबर किती आहे आपला 981 न्यूटन
आणि आरबी सुद्धा आला आपला 981 न्यूटन. आर किती आला? 0 आला. का आर का आला? 0. कारण की हे सगळं वेट काय होणार? ट्रान्सफर या सरफेसवरती होणार आहे, या इन्क्लाइन सरफेसवरती. इन्क्लाइन सरफेस नुसतं त्याच्यावरती ठेवलेलं आहे, त्याच्यावरती वेट कोणत्याच प्रकारचं ऍक्ट होणार नाही, म्हणून तिथं त्याची रिॲक्शन काय आली? 0 आली. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यामध्ये पहा प्रॉब्लेम थोडा अलग होता. फक्त हॉरिझॉन्टल सरफेसवरती हा स्पिअर ठेवलेला आहे, त्याच्यावरती काय केलेलं आहे? हा इन्क्लाइन सरफेस दिला आहे, तो व्हर्टिकल सोबत दिलेला आहे 40 डिग्री. आपला व्हर्टिकल सोबतचा अँगल पाहिजे नसते, म्हणून आपण काय केलं? हा अँगल पाहिला, हा व्हर्टिकल आणि हा इन्क्लाइन सरफेस याच्यामधला अँगल आहे 40 डिग्री. तर मग हा इन्क्लाइन सरफेस आणि हॉरिझॉन्टल मधला अँगल किती होईल? 50 डिग्री होईल, आहे की नाही? कारण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मधला 90 डिग्री होते. 90 मायनस 40 केलं तर 50 डिग्री येते, बरोबर. तर त्याच्यामुळं हा 50 डिग्री लिहून घेतला आपण. तर पहा त्याच्यामुळे हा जर असेल तर इथं काय होईल? हा जो मधला आहे आर ए, तर आर ए आणि आरबी मधला अँगल काय होणार आहे? 50 डिग्री होणार आहे. हा 130 डिग्री होणार आहे, हा 180 डिग्री होणार आहे. आरबी आणि डब्ल्यू एका लाईन मध्ये राहतील इथं, बरोबर. कारण हॉरिझॉन्टल सरफेसवरती टोटल हा स्पिअर काय आहे? लोकेट केलेला आहे. त्याच्यामुळे डब्ल्यू आणि त्याची रिॲक्शन जी असेल व्हर्टिकल रिॲक्शन ती काय होईल? डब्ल्यू डाऊनवर्ड असेल ना, व्हर्टिकल रिॲक्शन असेल त्याची अपवर्ड, म्हणजे आरबी आपली अपवर्ड राहील. तर हे जे प्रॉब्लेम आहे तर मागच्या प्रॉब्लेम सारखं बनत नाही. आपल्याला लॅमिस थ्रमची जी दुसरी डायग्राम त्याप्रमाणे काढते. मग आपण काय केलं? या आर एल काय केलं? या ठिकाणी इकडे ट्रान्समिट करून घेतलं, अशा प्रकारे ट्रान्समिट करून घेतलं त्याला. तर हा 50 डिग्री अँगल होता, या साईडला तो 50 डिग्री होईल. हा 180 डिग्री या साईडला चालला जाईल, 180 डिग्री, हा 130 डिग्री. आणि त्याप्रमाणे काय केलं? आर एच्या अपोजिट अँगल कोणता आहे? 180 डिग्री आहे, साइन 180 डिग्री घेतला. आरबीच्या अपोजिट अँगल कोणता आहे? 50 डिग्री आहे, साइन 50 डिग्री घेतला. आणि डब्ल्यूच्या अपोजिट अँगल कोणता आहे? 130 डिग्री आहे, म्हणून साइन 130 डिग्री घेतला. ते कम्पेअर करून काय घेतलं? आर ए आपला 0 आला आणि आरबी आपला 981 आला. म्हणजे हे प्रॉब्लेम बरोबर आहे आपलं. हे प्रॉब्लेम काय आपलं बरोबर आहे.